नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, रामायणात आपण वाचलं होतं की नल आणि नील या वानराने समुद्रावर दगड तरंगवून एक विशाल असा सेतू बांधला होता. पण आधुनिक विज्ञानाच्या युगात हे कसं शक्य आहे? अनेक दशके याला केवळ एक दंतकथा मानलं गेलं. मात्र जेव्हा नासाच्या सॅटेलाइटने भारत आणि श्रीलंका यामध्ये 48 किलोमीटर लांब एक अजब साखळी शोधली, तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष इकडे वळलं. हे दगड पाण्यावर का तरंगतात आणि त्याचं वय रामायणाच्या काळाशी जुळतं का? आज आपण राम सेतूच्या प्रत्येक माहिती पुराव्यासह पाहणार आहोत. या स्टोरीचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला 1990च्या दशकात. अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने काही सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले. यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये धनुषकोडी ते मन्नार बेटापर्यंत एक सबमरीन ब्रिज म्हणजे पाण्याखालील पूल स्पष्टपणे दिसला. पाश्चात्य जगाने याला ॲडम ब्रिज असे नाव दिले असले तरी आपल्यासाठी हा साक्षात प्रभू रामचंद्रांचा राम सेतू आहे. हा सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर अनेक आंतरराष्ट्रीय चॅनल्सनी म्हणजेच डिस्कवरी, त्यानंतर डिस्कवरी सायन्स अशा चॅनल्सनी डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत. याचं जर कार्बन डेटिंग पाहिलं तर जेव्हा या सेतूतील दगड आणि वाळूचे कार्बन डेटिंग चाचणी केली गेली तेव्हा एक थक्क करणारी गोष्ट समोर आली. संशोधकांना आढळले की या पुलाखाली असलेले वाळू सुमारे 4000 वर्षे जुनी आहे, पण त्यावर असलेले दगड मात्र 7000 वर्षे जुने आहेत. याचा अर्थ असा होतो की हे दगड तिथे नैसर्गिक दगड नसून ते कुठून तरी बाहेरून आणून त्या वाळूवर ठेवण्यात आले आहेत. ही साधी गोष्ट सिद्ध करते की हा सेतू नैसर्गिक नसून मानवनिर्मित असण्याची शक्यता 100% आहे. तुम्ही रामेश्वरमध्ये आजही असे दगड पाहू शकता जे पाण्यावर तरंगतात. विज्ञानाकडे याचे 2 पैलू आहेत. एक प्युमिस्टोन म्हणजेच शास्त्रज्ञ म्हणतात की ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले हे दगड सचित्र असतात म्हणून हे तरंगतात. पण प्रश्न असा आहे की रामेश्वरमध्ये कोणतीही ज्वालामुखी नाही. मग हे 7000 वर्षापूर्वीचे लाखो टन दगड तिथे आले कुठून? वानर सेनेने एखादं असं रसायन वापरलं होतं का? यामुळे दगड तरंगू लागतील. हा एक मोठा अज्ञात पैलू आहे. राम सेतू हे केवळ धार्मिक नाही तर तो आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. जेव्हा हा सेतू तोडून जहाज वाहतुकीसाठी मार्ग बनवण्याचा विचार झाला तेव्हा संपूर्ण देश पेटून उठला होता. आजही अनेक स्वतंत्र संशोधक नासाच्या फोटोचा आधार घेऊन हे सिद्ध करत आहेत की हा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित पूल आहे जो आजही अस्तित्वात आहे. मित्रांनो, राम सेतू हे केवळ दगड आणि वाळूचे बांधकाम नाही तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत उदाहरण आहे. विज्ञान आजही याला पूर्णपणे नाकारू शकत नाही. जिथे आपली बुद्धी संपते तिथे आपल्या पूर्वजांच्या प्रगत ज्ञानाचा प्रारंभ होतो. तुम्हाला काय वाटतं? राम सेतू हा मानवनिर्मित आहे का एखादा निसर्गाचा चमत्कार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी गजानन काळे आपली रजा घेतोय. पाहत रहा अज्ञात पैलू. धन्यवाद.